नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 28 मे 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक एकदा जरूर करा. बघत अत्यंत महत्त्वाचे आजचे प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. प्रश्न असा होता, नुकतेच निधन झालेले बी.सी. खंडूरी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत? तर हे उत्तराखंड या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, उत्तराखंड ज्याची राजधानी आहे डेहराडून. डेहराडून उत्तराखंडची राजधानी आहे. बी.सी. खंडूरी हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती होते. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, नुकतेच आलेले द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे? पुस्तकाचं नाव आहे द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया. हे पुस्तक आहे पी.एन. पन्नीकर यांच्या जीवनावर आधारित. पर्याय क्रमांक 1 पी.एन. पन्नीकर लक्षात ठेवा. आणि हे पुस्तक लिहिलंय कोणी, याचे लेखक कोण असतील? तर लेखक येतं पी सत्यायन. ओके, पी सत्यायन हे त्यांचं लेखकांचं नाव आहे, मात्र कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर पी.एन. पन्नीकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया. जे काही नुकतेच चर्चेतील आणखी पुस्तके होते, त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. अ रोड वेल ट्रॅव्हल्ड हे पुस्तक आहे. R.K. राघवन यांचं आत्मचरित्र आहे. R.K. राघवन पुस्तकाचं नाव आहे अ रोड वेल ट्रॅव्हल्ड. वी द पीपल ऑफ इंडिया हे पुस्तक आहे T.M. कृष्णा यांचं. सब पर राम तपस्वी राजा हे पुस्तक आशुतोष अग्निहोत्री यांचं आहे. टाइड्स ऑफ टाइम हे पुस्तक आहे सुधा मूर्ती यांचं, नुकतंच नवीन आलेलं आहे. शहर में गाव हे पुस्तक आहे एकनाथ चव्हाण यांचं. आणि द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक आहे मनोज मुकुंद नरवाणे यांचं. दुसरा प्रश्न, नुकतेच चर्चेतील पुगा भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प हा भारतातील पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? पुगा व्हॅली म्हणतो आपण किंवा पुगा खोरे जरी म्हटलं तर हरकत नाही. तर असे पुगा खोरे जे आहे, कुठे येतं हे पुगा खोरे आहे? लडाखमध्ये. पर्याय क्रमांक 4 लडाख, ज्याची राजधानी येतं लेह. लडाखची राजधानी लेह आहे. लक्षात ठेवा, लडाख हा 31 ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू काश्मीरपासून एक वेगळा झालेला एक केंद्रशासित प्रदेश आहे लडाख. लडाखमध्ये पूर्वी 2 जिल्हे होते, प्लस त्याच्यामध्ये आता नवीन जे काही 5 जिल्ह्यांची निर्मिती देखील करण्यात आलेली आहे. आता एकूण लडाखमध्ये 7 जिल्ह्यांची संख्या झालेली आहे. लडाख लक्षात ठेवा IMP आहे. भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये देखील जळगाव या ठिकाणी देखील ह्या भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प आहेत. ओके, त्यानंतर मणीकरण नावाचे एक ठिकाण आहे हिमाचल प्रदेशमध्ये. मणीकरण, ओके, या ठिकाणी पण भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प म्हणजेच काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे काही नदी वगैरे वाहतात किंवा पृथ्वीच्या आतमध्ये म्हणतो मी. ओके, पृथ्वी आहे, समजा हे पृथ्वी आहे, पृथ्वीच्या आतमध्ये जे काही गरम आहेत, गरम हवा आहे. ओके, मग ते ह्या गरम हवेचा वापर करून जे पाणी तापवून त्यापासून वाफ तयार करून जी काही वीज निर्मिती केली जाते, ती म्हणजे भूऔष्णिक ऊर्जा आहे. आणि हे कसं आहे भूऔष्णिक ऊर्जा? हे एक अपारंपरिक आहे, म्हणजे हे नष्ट होणारं नाही. जसं पवन ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे ना, तशा प्रकारचं हे नष्ट होणारं नाही आहे. भूऔष्णिक ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा आहे. तिसरा प्रश्न, नुकतेच अरबी समुद्रात वरुण युद्ध अभ्यास 2026च्या 25व्या आवृत्तीचे आयोजन नुकतंच भारत व कोणत्या देशादरम्यान करण्यात आलेलं आहे? कोणत्या देशादरम्यान पार पडलं हे वरुण युद्धाभ्यास? भारत करतो फ्रान्ससोबत. पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. लक्षात ठेवा, वरुण आहे हा नौदल सराव आहे वरुण नावाचा. त्यानंतर एक गरुड नावाचा एक युद्धाभ्यास आहे जो भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान वायुदलाचा हा सराव आहे गरुड नावाचं. त्या अजून एक आहे शक्ती. भारत व फ्रान्स यांच्या दरम्यान शक्ती युद्धाभ्यास आहे जो भारताचे भूदल आणि यांचे भूदल, फ्रान्सचे भूदल यांची दरम्यान हा युद्धाभ्यास साजरा केला जात असतो. याच्या व्यतिरिक्त अजून एक युद्धाभ्यास आहे फ्रिंजेक्स नावाचं. फ्रिंजेक्स भारत व फ्रान्स. फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे आणि पॅरिस या ठिकाणी 2024 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा देखील पार पडले होते. इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि पॅरिस हे शहर सीन या नदीच्या काठी येतं. सीन नदीच्या काठी. भारत व अमेरिका यांच्या दरम्यान टायगर ट्रायम्फ, कोप इंडिया युद्ध अभ्यास, त्यानंतर अशा प्रकारे मलबार असू द्या, हे युद्धाभ्यास भारत व अमेरिका यांच्या दरम्यान साजरा केला जातो. सिन यू मैत्री असू द्या, जिमेक्स युद्धाभ्यास आहे.
ओके. धर्मा गार्डियन युद्धाभ्यास आहे. हे भारत व जपान यांच्या दरम्यान साजरा केला जातो आणि भारत व UK यांच्या दरम्यान कोकण युद्धाभ्यास आहे. भारत व UK कोकण. अरबी समुद्र लक्षात ठेवा. त्याची सीमा महाराष्ट्र देखील लागलेलं आहे. पुढचा प्रश्न चौथा. नुकतेच खालीलपैकी कोणी कौटिल्य आणि क्यू फोर्स या दोन प्रगत बुद्धिमत्ता आधुनिक युद्धाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे? कोण ते? हे दोन आहेत कौटिल्य आणि क्यू फोर्स. या दोन प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींच्या विकासासह आधुनिक युद्धाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. कोणी? तर हे आहे भारतीय लष्कर म्हणजे इंडियन आर्मी, पर्याय क्रमांक 1. भारतीय सैन्य लक्षात ठेवा. आणि भारतीय सैन्याचे भारतीय भूदलाचे प्रमुख कोण असतील? त्यांचं नाव आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी. आणि 15 जानेवारीला भारतीय भूदल दिवस साजरा केला जात असतो. इंडियन आर्मी भारतीय लष्कराच्या AI प्लॅटफॉर्म्सने कौटिल्य आणि क्यू फोर्स या दोन प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचे विकास तर आधुनिक युद्धाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. भारतीय लष्कराचे हे नवीन AI प्लॅटफॉर्म लष्करी गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यासाठी, रणांगणावरील जागरूकता सुधारण्यासाठी आणि उच्च जोखमीच्या वातावरणात जलद कार्यवाही विषयक निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणतो आपण जॉन मॅकार्थी यांना. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच महाराष्ट्र सरकारकडून मत्स्य व्यवसायाला कशाचा दर्जा देण्यात आलेला आहे? IMP क्वेश्चन आहे. मत्स्य व्यवसाय जे आहे ह्याला आता कृषीचा दर्जा देण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणतो आपण त्याला आणि ह्याला कृषीचा दर्जा नुकतंच महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचा जो काही राज्य मासा आहे तो कोणता असेल? महाराष्ट्राचा राज्य मासा आहे सिल्वर पापलेट. सिल्व्हर पापलेट हा महाराष्ट्र राज्य मासा आहे, लक्षात ठेवा. ब्ल्यू इकॉनॉमी आहे आणि माशांचं उत्पादन वाढावं म्हणून काही एक क्रांती पण आहे, ज्याला आपण नील क्रांती असे म्हणतो, ब्ल्यू रिव्हॉल्युशन. ज्यांनी अजून आपला जो ईबुक आहे हे घेतलं नसेल नक्कीच घ्या. एप्रिल महिन्याचं आणि जानेवारी ते मार्च महिन्याचे ईबुक आहेत. 20 रुपयामध्ये ईबुक आहे. या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, या QR कोडवरती पैसे पाठवून द्या. पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच भारताने एक जिल्हा एक उत्पादन, ज्याला आपण वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट म्हणतो आपण, या उपक्रमाअंतर्गत कोणत्या राज्यातील बक्सा जिल्ह्यातून अमेरिकेला मधाची पहिली खेप जी आहे ती निर्यात करण्यात आली आहे? एक आसाम राज्य आहे. आसाम राज्यामधील एक जिल्हा आहे बक्सा. ह्या जिल्ह्यामधून अमेरिकेला मधाची पहिली जे काही राज्य आहे आसाम. ओके. पहिली जी खेप आहे ती आपण निर्यात केली आहे, अमेरिकेला निर्यात केलं आहे. आसाम राज्य लक्षात ठेवा. IMP आहे. मध आहे आणि महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणतं असेल? महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव आहे मांघर. मांघर लक्षात ठेवायचे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. आणि मधाचे उत्पादन घेण्यासाठी ज्याला आपण काय म्हणतो? एपिकल्चर असं म्हणतो. एपिकल्चर म्हणजे काय? मधुमक्षिका पालन. मग आसाम राज्य याविषयी 2-3 पॉईंट आपण चर्चा करूयात. राजधानी दिसपूर आहे. मुख्यमंत्री आहेत हेमंता बिश्व शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. विधानसभा सदस्य संख्या आहे 126. लोकसभा सदस्य संख्या आहे 14. राज्यसभा सदस्य संख्या 7 आहे. उच्च न्यायालय आसाम राज्याचं गुवाहाटी या ठिकाणी आहे. राष्ट्रीय उद्यान आहे काझीरंगा, मानस, दिब्रू सायखोवा, नामेरी, ओरांग, दिहिंग पटकय आणि रायमोना हे सर्व राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा. आणि या आसाम राज्यामधून वाहणारी जी काही मध्यभागातून ही नदी आहे, ह्या नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा नदी. आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्येच माजुली नावाचं एक बेट आहे. जो माजुली नावाचं बेट नदी पात्रात सर्वात मोठं बेट आहे, आसाम राज्यामध्येच येतो. आसाम राज्याला या ठिकाणी भूतानची सीमा लागते. या ठिकाणी अरुणाचल प्रदेशची सीमा लागली आहे. या ठिकाणी नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, ओके, त्यानंतर बांगलादेश सर्वांची सीमा लागलेली आहे आसामला. पुढचा प्रश्न 7वा. नुकतेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 236 कोटी रुपयांची मिशन क्वीन पायनॅपल मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? ओके. पायनॅपल अननस हे मिशन आहे. अननस मिशन आहे आणि अननस जे काही पायनॅपल आहे याचं उत्पादन वाढावं म्हणून हे मिशन सुरू करण्यात आलं आहे त्रिपुरा राज्य सरकारने. पर्याय क्रमांक 2. त्रिपुरा IMP आहे. मग त्रिपुराविषयी जे काही एक्स्ट्रा पॉईंट आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकत आपण.
त्रिपुरा राज्याची स्थापना आहे 21 जानेवारी 1972. राजधानी त्याची अगरतळा आहे. मुख्यमंत्री आहेत माणिक शाह. राज्यपाल आहेत इंद्रसिंह रेड्डी. त्रिपुरा राज्याची विधानसभा सदस्यसंख्या 60 आहे. लोकसभा सदस्य 2 आहेत. राज्यसभा सदस्य 1 आहे. राज्य मासा आहे बटर कॅटफिश. आणि त्रिपुरा राज्यामध्ये 2 राष्ट्रीय उद्यान आहेत. एक आहे क्लाउडेड लेपर्ड आणि दुसरा आहे राजबरी, ज्याला आपण बायसन असं म्हणतो. लक्षात ठेवा, या ठिकाणी त्रिपुरा आहे. त्रिपुराची सीमा ही या ठिकाणी बांगलादेशला लागली आहे. या ठिकाणी मिझोरामला, या ठिकाणी आसामला आणि या ठिकाणी बांगलादेशला. ओके, लक्षात ठेवा. त्रिपुरा आणि बांगलादेश यांच्या दरम्यानची एक शून्य रेषा म्हणतो आपण. त्रिपुरा आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या सीमारेषेला शून्य रेषा असे म्हटले जाते. पुढचा 8वा प्रश्न. नुकतेच जाहीर झालेल्या प्रमुख कृषी पिकांच्या अहवालानुसार भारताचे एकूण अन्नधान्य उत्पादन डॅश डॅश दशलक्ष टनांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. म्हणजे भारताचे एकूण अन्नधान्य उत्पादन आहे ते आजपर्यंत सर्वाधिक हायेस्ट आकडा गाठला 376.563 दशलक्ष टन, पर्याय क्रमांक 4. ओके, भारताचे सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान. ओके, शिवराज सिंग चौहान हे सध्याचे भारताचे कृषी मंत्री आहेत, लक्षात ठेवा. 9वा प्रश्न पुढचा. नुकतेच भारताची सार्वजनिक वितरण प्रणाली, त्याला आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणतो आपण, म्हणजेच काय, सार्वजनिक वितरण प्रणाली आधुनिक आणि बळकट करण्याकरिता मंत्रिमंडळाने 25,530 कोटी रुपयांच्या कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? IMP क्वेश्चन. आणि ही जी काही योजना आहे, या योजनेचं नाव आहे सार्थक PDS, पर्याय क्रमांक 4. सार्थक, लक्षात ठेवा, सार्थकचं फुलफॉर्म देखील आहे, या ठिकाणी बघून घेऊ शकता. सार्थक म्हणजे काय, सहाय्य योजना उत्पन्न. ओके, सहाय्यक स्वयंचलित शिधापत्रिका शिधा वाटप वाहतूक आणि स्वयंचलन शिधा वाटप वाहतूक आणि हाताळणी सहाय्य योजना उत्पन्न, म्हणजेच काय, सार्थक PDF हे PDS हे सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा 10वा अंतिम प्रश्न. नुकतेच फेडरेशन कप 2026 मध्ये नवीन संयुक्त राष्ट्रीय रेकॉर्ड बनवलेले देव मीना आणि कुलदीप कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? हे 2 खेळाडू आहेत, कुलदीप कुमार आणि देव मीना. या दोघांचे जो काही संबंध आहे तो पोल वॉल्टचा आहे, पर्याय क्रमांक 3. पोल वॉल्ट, लक्षात ठेवा, IMP आहे. आणि जे काही ही स्पर्धा आहे फेडरेशन कप म्हणतो आपण. ओके, हे कपचे जे काही आयोजन आहे ते रांची या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये रनर या स्पर्धेमध्ये नुकतेच गुरिंदर वीर सिंग यांनी जो 100 मीटर आहे ना, ह्या 100 मीटरचा जो काही रेकॉर्ड आहे तो आपल्या नावावर केलेला आहे, नॅशनल रेकॉर्ड. गुरिंदर वीर सिंग, लक्षात ठेवा, 10.09 सेकंदामध्ये. आणि जाता आता एकदा महाराष्ट्र भूषण असू द्या किंवा पद्मविभूषण असू द्या, पद्मविभूषण, पद्म जे पुरस्कार आहेत 2026चे पद्म पुरस्कार, यांच्यावरती एकदा नजर टाका, एकदा रिव्हिजन म्हणून आपण हे घेऊयात. धर्मेंद्र देओल यांना मरणोत्तर कला यासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले आहे. अलका याज्ञिक आहेत पद्मभूषणसाठी. पियुष पांडे पद्मभूषण. उदय कोटक पद्मभूषण. त्यानंतर रोहित शर्मा पद्मश्री. R माधवन पद्मश्री. रघुवीर खेडकर पद्मश्री. डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस वैद्यकीय पद्मश्री. श्रीरंग लाड कृषी पद्मश्री. अशोक खाडे उद्योग पद्मश्री. जनार्दन बापूराव बोथे सामाजिक कार्य पद्मश्री. जुझेर वासी विज्ञान व अभियांत्रिकी पद्मश्री. सतीश शहा पद्मश्री. सत्यनारायण नवल उद्योग पद्मश्री. आणि भिकल्या लाडक्या दिंडा कला पद्मश्री. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. जर कोणाला जे काही अकॅडमी आहे श्री समर्थ करिअर अकॅडमीच्या माध्यमातून जे ग्राउंड प्लस लेखीचं दोन्हीचं पण जे बॅच आपण घेतो, ही नवीन बॅच 11 जूनपासून सुरू होणार आहे. ज्यांना कोण लावायचं लावू शकता, या ठिकाणी नंबर आहेत, अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता. मात्र ही बॅच ऑफलाईन राहील, सोलापूरमध्ये राहील. चला, कालच्या लेक्चरवरती एक नजर टाकूया, जेणेकरून रिव्हिजन तुमचं खूप छान पद्धतीने होऊन जाईल. पहिला प्रश्न आहे, नुकत्याच 25 मे 2026 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तींना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? धर्मेंद्र देओल. नुकत्याच कोणत्या चित्रपटासाठी ख्रिश्चियन मुंगिऊ यांना 79वा कान्स चित्रपट महोत्सवामध्ये पाल्मे डी ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? फ्योर्डसाठी. नुकत्याच कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड झाली आहे? भरतसिंग चव्हाण. नुकतेच IPLच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण ठरला आहे? विराट कोहली.
नुकतेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनला कोणाचे नाव देण्यात आले आहे? मधु दंडवते. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये रेअर अर्थ कॉरिडॉर या उपक्रमात कोणत्या राज्यांचा खनिज समृद्ध राज्य म्हणून उल्लेख करण्यात आला आहे? केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा. नमुना नोंदणी प्रणाली सांख्यिकी अहवाल 2024 नुसार भारताचा एकूण प्रजनन दर हा कितीपर्यंत घसरला आहे? 1.9. नुकतेच घोषित करण्यात आलेल्या संसदरत्न पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्रातील एकूण किती खासदारांना हा सन्मान देण्यात आला आहे? 5. आणि संपूर्ण भारतामधील 12. कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्रालय स्थापन करणारे दुसरे राज्य भारतातील कोणतं असेल? तर ते तामिळनाडू, पहिला आहे केरळ. आणि जागतिक फुटबॉल दिन कधी साजरा केला जात असतो? दरवर्षी 25 मेला. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच 23 वर्षीय तुषार कुमार हे कोणत्या देशातील बोरहॅम वूडमध्ये सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर बनलेले आहेत? आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या ठिकाणी तुमच्या समोर ऑप्शन आहेत. चला, ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जाता आता आपला जो काही अनुभव स्टडीचा ॲप आहे, ॲप इन्स्टॉल केल्यासाठी या ठिकाणी स्कॅन करून ॲप घ्या. या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही साधारणतः आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करू शकता. आणि या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही आपला जो इंस्टाग्राम पेज आहे त्याला देखील फॉलो करून ठेवू शकता. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब जरूर करून ठेवा. उद्या भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या लेक्चरमध्ये आणि रात्री 9 वाजताच्या लाईव्हच्या GKच्या PYQच्या विश्लेषणमध्ये याच आपल्या यूट्यूब चॅनलवरती. थँक्यू. जय हिंद.